आताच आपण पुनरुत्थानाचा दिवस साजरा केलेला आहे आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा आवाज येतोय मला इथे कसला तरी आवाज येतोय का? माझाच आहे ना फक्त आवाज? ओके, ठीक आहे. आपण पुनरुत्थानाविषयी पुन्हा एकदा पवित्र शास्त्रामधून अभ्यास करणार आहोत. प्रियनो, अतिशय सुंदर रीतीनं पहा, पौलाचं पत्र जर आम्ही काढलं, करंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 20वा वचन जर आम्ही काढलं, तर त्याच्यामध्ये संत पौल एक सुंदरसं वाक्य जे आहे ते आमच्यासाठी उच्चारतो मंडळीसाठी. पौल म्हणतो आहे, "तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे." आता पहा, पौल हा ख्रिस्ताला प्रथम फळ म्हणतो आहे. हे काही रूपक नाहीये. जसं आपण मराठी भाषेमध्ये, साहित्यामध्ये रूपक, अलंकार वापरतो आहे, हा तो प्रकार नाही. कारण पवित्र शास्त्र, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणून शब्द न शब्द खरा आहे. आणि ज्यावेळेस पौल म्हणतो आहे, ख्रिस्त हा प्रथम फळ आहे, तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे, की ह्या शब्दाचा अर्थ प्रभू आम्हाला मंडळीला यातून काय दर्शवित आहे. आता थोड्या वेळ आपण पौलाकडे जर पाहिलं, तर पौलाचं आधीचं आयुष्य जर आम्ही पाहिलं, जो शौल होता, तो नियमशास्त्रामध्ये पारंगत होता आणि नवा जन्म त्याचा झाला दिमिश्काच्या मार्गावर. त्यावेळेस मात्र त्याला खऱ्या अर्थानं नियमशास्त्राचा उलगडा झाला. आत्मिक नेत्र उघडल्याशिवाय आम्हाला देवाचं वचन समजू शकत नाही. आता आम्ही पाहिलेलं आहे, की रोमकरास पत्र पौल काय म्हणतो आहे, की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. पुढे तोच त्याच्या पत्रांमध्ये म्हणतो आहे, की देह स्वभावाच्या माणसाला नियमशास्त्र समजू शकत नाही, कारण त्याची पारख आत्म्याच्याद्वारे होते. मग आम्हाला ज्यावेळेस पौलाकडे आम्ही पाहतो, खरोखर ज्यावेळेस नवा जन्म झाल्यानंतर त्याला नव्या अर्थानं खरा उलगडा, आत्मिक रहस्य जे आहेत नियमशास्त्रामधले, ते समजू लागलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तो पत्र लिहितो आहे, त्या पत्रामध्ये जुन्या करारातल्या ज्या गोष्टी आहेत, पुन्हा तो आम्हाला सांगतो. म्हणून पौलाची पत्र पुष्कळदा वाचताना आम्हाला अवघड वाटतात. पेत्र देखील म्हणतो आहे, की पौलाची पत्र थोडीशी अवघड वाटतात. याचं कारण एकच आहे, की पौलाला जुना करार अतिशय उत्तम रीतीनं देवानं उलगडून दाखवला होता आणि त्याचाच आधार घेऊन नव्या करारामध्ये पत्र लिहिताना तो बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग करताना आपल्याला दिसतो. मग आता आम्ही पाहत आहोत, की यहुदी प्रजा त्यांच्यातलीच होती, पौल त्यांच्यातला होता. पण ह्या यहुदी प्रजेला ह्या नियमशास्त्रातले जे मोशेने पहिले 5 ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याच्यामधल्या आध्यात्मिक गोष्टी समजलेल्या नाहीत. कारण आत्मिक नेत्र उघडल्याशिवाय ह्या गोष्टी समजू शकत नाही. परंतु पौलाला ते समजल्याबरोबर आम्ही पाहत आहोत, की पौल अतिशय ठामपणे, निश्चयाने म्हणतो आहे, की ख्रिस्त जो आहे, महानिद्रा घेणाऱ्यातला जो उठवला गेलेला आहे, तो प्रथम फळ आहे. आता इथे आम्ही सर्वात महत्वाचं आहे, की प्रथम फळ का म्हटलं? हा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे. मग आपल्याला यहुदी लोकांसाठी देवानं जे काही नियमशास्त्रामध्ये सण दिलेले आहेत, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकीचे विषय नियमशास्त्रातले आपल्याला पाहायचे नाही. परंतु आता प्रथम फळ म्हटल्यानंतर आमच्या समोर तो वचनदत्त देश येतो आहे, जी भूमी देवानं त्यांना दिलेली आहे, जिच्याबद्दल म्हटलेलं आहे, की हा दुधा-मधाचा प्रदेश आहे, सुपीक आहे आणि पर्जन्य भरपूर आहे आणि भरपूर पिकतं आहे. आपण जुन्या करारात वाचलेलं आहे. आणि आता पौल काय म्हणतो आहे, की हा प्रथम फळ आहे. म्हणजे निश्चित त्या जमिनीशी संबंधित हे शब्द प्रयोग जे आहेत, प्रथम फळ पौलानं केलेले आम्हाला दिसतात. आता पौल हे काही मनानं लिहित नाहीये, तर पौलाला पवित्र आत्म्यानं जे बोलायला सांगितलेलं आहे, तेच पौल लिहितो आहे. पौल जो आहे, 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेलेला मनुष्य आहे आणि अशा रीतीनं आध्यात्मिक बलवान संपन्न असलेला मनुष्य ख्रिस्ताला प्रथम फळ म्हणतो आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की जुन्या कराराकडे वळायचं. स्वतः ख्रिस्त जो आहे नियमशास्त्राधीन असा जन्माला आलेला आहे आम्हाला दिसतो. एका ठिकाणी तो म्हणतोय, की नियमशास्त्र संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलेलो आहे. मग ज्यावेळेस पौल ख्रिस्ताला प्रथम फळ म्हणतो आहे, त्यावेळेस आम्हाला इतरत्र जायचं नाही, तर जुन्या करारात जायचं आहे, की तिथे काही प्रथम फळाचा उल्लेख आहे का? की जो हाताशी धरून पौल ख्रिस्ताला प्रथम फळ म्हणत आहे. तर निश्चितपणे आम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत, जुन्या करारामध्ये दिसतात. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, अभ्यास करतो,
त्याच पवित्र आत्मा आम्हाला दाखवतो आहे, की अद्भुत रीतीनं देवानं काय केलेलं आहे, निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा देखील उपयोग इतक्या अद्भुत रीतीनं केलेला आहे, की त्यामधून आपल्या पुत्राचं उद्धाराचं कार्य त्यानं दाखवलेलं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट निसर्ग असू देत, मनुष्य असू देत, जमीन असू देत, पीक असू देत, सण असू देत. ज्यावेळेस आम्ही जुन्या कराराचा अभ्यास करतो आहे, त्या प्रत्येक गोष्टी येणारा, तारणारा ख्रिस्त जो आहे, त्याचं उद्धाराचं कार्य आहे, त्याच्याकडे बोट दाखवतात. म्हणून आम्हाला ते समजून घेतलं पाहिजे आहे, की जुना करार जो आहे, पाऊल कशाप्रकारे आम्हाला उलगडून दाखवत आहे. आता देवानं पीक जे आहे दिलेले आहेत, पण त्या संदर्भामध्ये सण देखील लावून दिलेले आम्हाला आढळतात. अतिशय अद्भुत रीतीनं ना, की पिकांचा उपयोग सण आणि सणांच्या द्वारे ख्रिस्त दाखवणं, एक आत्मिक रहस्य जे आहे, देवानं आम्हाला ह्या पिकांच्या सणांच्या द्वारे प्रगट केलेलं दिसतं, की ज्याचा संबंध प्रथम फळाशी आहे, जिथे पाऊल ठामपणे प्रथम फळाचा उल्लेख करत आहे. आता आम्ही इस्रायली प्रजेकडे पाहिलं पाहिजे आहे. पहा मिस्रातून ते चाल निघालेले होते. आता त्या वचनदत्त देशामध्ये पोहोचणार होते आणि वचनदत्त देशामध्ये जाण्याच्या अगोदर देवानं अतिशय त्यांना सुंदर महत्वाच्या दैनंदिन जीवनासाठी आज्ञापट दिलेल्या आहेत, आज्ञा लावून दिलेल्या आहेत. परंतु जर पाऊल नव्या करारामध्ये म्हणतो आहे, की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, तर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, की नियमशास्त्र वाचत असताना त्याच्यातले नियम पाहताना आम्हाला आनंद होतो, की अरे हे फार सुंदर जणू काही मॉरल सायन्स आहे. परंतु प्रियानो त्याच्यामध्ये आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, असं स्पष्टपणे आम्हाला वचनामध्ये दिसतं. फरक एवढाच आहे, की पौलाला नव्या जन्मामुळे त्याच्यातले आध्यात्मिक रहस्य समजले. ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाहीये, असं इस्रायल राष्ट्र जे आहे, त्यांना पवित्र आत्म्याची गरज आहे, की जो देवाच्या गहन गोष्टी उलगडून दाखवतो. पण त्या मसीहाला त्यांनी ओळखलं नाही, स्वीकारलेलं नाहीये आणि आत्तापर्यंत आपण सण साजरे का करतो आहे, हे त्यांना समजत नाही. फक्त बाह्यतकारी ते सण साजरे करतात. इतकं सुंदर उद्धाराचं कार्य त्या सणांच्याद्वारे देवानं ऑलरेडी दाखवलेलं आम्हाला आढळतं आहे. जे तुम्हाला आणि मला समजलेले, विदेशी मंडळीला समजलेलं आहे. कारण आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि पवित्र आत्मा आम्हाला त्या गोष्टी उलगडून दाखवतो. आमची बुद्धी किंवा आमचा अभ्यास नाही. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. आम्ही पाहत आहोत, की मिस्रातून निघाल्यानंतर या पिकाच्या संदर्भामध्ये जी भूमी त्यांना मिळणार होती, त्या संदर्भामध्ये देवानं एक नियम मोशे करवी इस्रायल राष्ट्राला लावून दिला. अनुवादाचं पुस्तक काढलं 26 अध्याय आणि 2रं वचन जर आम्ही पाहिलं, तर मोशेचं हे निरोपाचं भाषण आहे. म्हणजे आधी जे त्याने नियम दिलेले आहे, पुन्हा एकदा त्यांना निरोपाच्या भाषणामध्ये आपल्या समोर पसरलेल्या इस्रायली प्रजेला त्यांना आठवण करून दिलेली आहे. म्हणून अनुवादाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 2रं वचन पाहिलं, तर त्याच्यामध्ये मोशे पुन्हा एकदा या लोकांना आठवण करून देतो. म्हणतो, देवानं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे, त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानामध्ये घेऊन जा. आता पहा हे प्रथम उत्पन्न जे आहे पंडिता रमाबाईंच्या बायबलमध्ये त्याला असा शब्दप्रयोग आहे, की भूमीच्या सर्व फळांचे पहिले उत्पन्न. मग ते फळ असू देत, पहिलं पीक म्हटल्यानंतर पेंडी असू देत, त्याला प्रथम फळ म्हटलेलं आहे. इथे आम्हाला महत्वाचं आहे, की ही आज्ञा मोशेनं पुन्हा एकदा इस्रायली प्रजेला आठवण करून दिलेली आहे. म्हणजे सोपा अर्थ या आज्ञेचा, की तुमच्याकडे जे प्रथम जमिनीचं उत्पन्न येणार आहे, ते पाटीमध्ये भरायचं आहे आणि याजकाकडे घेऊन जायचं. मग याजक ती पाटी वेदीपुढे देवाच्या समोर ती पाटी ठेवेल. म्हणजे इतकं महत्वाचं आहे पहिलं उत्पन्न, की ते देवापुढे गेलं पाहिजे आहे. देवाला अर्पण केलं पाहिजे. प्रियानो एक लक्षात आपण घेऊया, की आमचा देव मनमानी करणारा नाहीये, की माझं हे आधी करायचं आहे आणि मग अशा प्रकारचा देव नाही. तो अखिल सृष्टीचा निर्माण करता आहे. काही अस्तित्वात नसताना तो बोलतो आणि अस्तित्वात येतो. आम्हाला शब्दामध्ये त्याला व्यक्त करता येणार नाही. फक्त पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्ही तो अनुभव घेऊ शकतो आहे आणि आनंदित हर्षभरित होऊ शकतो आहे. असा देव जो म्हणतो आहे, की मला पहिलं उत्पन्न आण, पहिलं पिकाचं जे उपज आहे ते आण, तर तो निरर्थक करत नाही. आमचा देव इतका चांगला आहे, की आता आपण प्रार्थनेत ऐकलेला आहे, की एकुलता एक पुत्र दिलेला आहे, राखून ठेवलेला नाहीये. म्हणून ज्यावेळेस तो आज्ञाविधी जुन्या करारामध्ये देतो आहे आणि आम्हाला उलगडा तो करतो आहे, त्यावेळेस आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आहे, की त्याचं हे मागणं जे आहे, जी डिमांड आहे, ती आमच्या हिताची आहे.
त्याच्यामधून तो आम्हाला काहीतरी बोध देतो आहे. जरी जुन्या करारातला आहे, तरी सुद्धा जी मंडळी ख्रिस्ताची वधू जी आहे पुढे येणारी, तिला तो काहीतरी आध्यात्मिक रहस्य दाखवतो आहे, की जेणेकरून तिनं ख्रिस्ताबरोबर स्वर्गात असावं. म्हणून आम्हाला दिसतं आहे, की देव म्हणतो आहे, की पहिलं पिकाचं जे उत्पन्न आहे, पहिला उपज जो आहे, तुम्ही माझ्याकडे आणला पाहिजे. अगदी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. जुन्या करारामधले सगळे नियम जे आहे, अतिशय काटेकोरपणे पाळायला यासाठी सांगितलेले आहे, की ते सर्व ख्रिस्ताच्या उद्धाराचं कार्य प्रगट करणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे हेळसांड, निष्काळजीपणा होऊ नये म्हणून त्यांना शिक्षा देखील देवानं दिलेली आहे. इतकं महत्वाचं कार्य उद्धाराचं देवानं पिकांच्याद्वारे, सणांच्याद्वारे, विधींच्याद्वारे, अर्पणांच्याद्वारे दाखवलेलं आम्हाला आढळतं. म्हणून आम्ही असं म्हणू शकत नाही. काही लोकं म्हणतात, की जुन्या करारातला देव जो आहे अतिशय कठोर आहे, शिक्षा देतोय. नव्या करारातला देव जो आहे तो कृपा करणारा आहे. नाही, देव एकच आहे. परंतु जुन्या करारामध्ये अजून उद्धारात जे कार्य होणार आहे, त्याची पूर्वछाया दिसत आहे आणि म्हणून तिथे आम्हाला दिसतं आहे, की अतिशय काटेकोरपणे ते नियम पाळले गेलेले आहेत. आणि मग आम्ही पाहत आहोत, की आमचा प्रश्न असा आहे, की देवानं पहिली उत्पन्नाची, की पहिला उपज जो आहे, त्याची मागणी का केलेली आहे? आता आमच्या लक्षात आलेलं आहे, की देव कोणतीही गोष्ट निरर्थक करत नाही. सर्वात महत्वाचं आहे इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि पहिलं वचन जर आम्ही काढलं, तर त्याच्यामध्ये इब्री लोकाचा पत्राचा लेखक काय म्हणतो आहे, की ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांची नियमशास्त्रामध्ये छाया आहे. म्हणजे आमच्या लक्षात आलेलं आहे, की नियमशास्त्रातल्या ह्या गोष्टी ज्या आहेत, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया आहेत. म्हणजे जर देव मागणी करतो आहे पहिल्या उपजाची, तर याचा अर्थ आहे आम्ही हा इब्री लोकाच्या पत्राच्या नियमाचा आधार घेऊ, की देव आमच्या हिताचं चांगलं काहीतरी करू इच्छित आहे, म्हणून तो पहिल्या उपजाची मागणी करत आहे. हे सोपं विधान आपल्याला इथे दिसतं आहे. आम्ही पाहत आहोत, की देव पहिले उत्पन्न मागत आहे. हा नियम आणखी एका ठिकाणी दिसतो. तो फक्त पिकांचंच मागतो आहे का? प्रथम पेंडी, प्रथम फळाचंच मागतो आहे का? तर नाही. आम्ही जर निर्गमाचा 13वा अध्याय काढला आणि पहिलं वचन जर काढलं, तर त्याच्यामध्ये मोशेला देव म्हणतो आहे, की "मोशे तुझ्या लोकांना सांग, इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहे." म्हणजे आता आधी आम्ही पाहिलेलं आहे, की जमिनीवरचा प्रथम उपज देवानं मागितलेला आहे. परंतु आता निर्गमाच्या 13व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत, की मनुष्याचा पहिला पुत्र जो आईच्या उदरातून येतो आहे, तो देखील देवानं मागितलेला आहे पहिला म्हणून. जनावरातलं पहिलं वत्स जे आहे, ते देखील देवानं मागितलेलं आहे. महत्वाचं काय आहे, की तिथे आम्हाला दिसत आहे, की देवानं मागताना 3 महत्वाचे शब्द प्रयोग केलेले आहेत, की जे काही मी मागत आहे, प्रथम उदरातून आलेला पुत्र असू देत किंवा हा वत्स असू देत, तू माझ्यासाठी पवित्र, वेगळं करून ठेव, कारण ते माझे आहेत. म्हणजे प्रथमसाठी देवानं जे काही गुणविशेषण लावलेली आहेत, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, कारण शेवटी ते मंडळीकडे येत आहे. आम्ही जर पाहिलं तर याच्यामधला प्रथमच देव मागतो आहे. नंतरचं मागत नाही. प्रथम म्हणजे प्रथम. देव म्हणतो आहे प्रथम तर प्रथमच गेलं पाहिजे आहे. पहिलं जे आहे तेच देवाला मिळालं पाहिजे. का बरं या प्रथम शब्दावर देव इतकी मागणी करत आहे? त्या प्रथम शब्दाला अर्थ आहे प्रियांनो. जर आम्ही पाहिलं तर इथे प्रथम जो आहे तो ज्येष्ठ हा शब्द येत आहे. दुसरं आम्ही पाहत आहोत, की सर्वात महत्वाचं आहे, की ज्येष्ठ प्रथम जे आहे ते उत्तम आहे ते मला मिळालं पाहिजे. होमार्पण वगैरे जे केलेले आहेत त्याच्यामध्ये देव काय म्हणतो आहे, की चरबी मला दिली पाहिजे, वपा मला दिली पाहिजे. उत्तम ते जे आहे ते मला दिलं पाहिजे आहे. आता देव म्हणतो आहे, की पवित्र आहेत ते माझ्यासाठी. पहिले जे जन्मलेले आहेत, उदरातून काढलेले ते पवित्र आहेत. पवित्र कोणासाठी आहे? तर देवासाठी पवित्र आहे. जे देव ज्याची मागणी करत आहे, ते देवासाठी पवित्र आहे. का बरं देव असा म्हणतो आहे? कारण आम्हाला स्पष्टपणे लेविय 11:44 मध्ये देव काय म्हणतो आहे, की "मी जसा पवित्र आहे, तसे तुम्ही पवित्र राहा." म्हणजे जर देव पवित्र आहे, तर देवाकडे जे काही येत आहे, ते पवित्र असलं पाहिजे आहे, हे निश्चित. आणि मग म्हणून आम्हाला दिसतं आहे, की ज्यावेळेस तो प्रथमांची मागणी करतो आहे, प्रथम वत्स किंवा मनुष्याचा पुत्र किंवा जमिनीचं, तर मी पवित्र आहे, माझ्याकडे येणारं पवित्र असलं पाहिजे आहे, हे आम्हाला पटतं आहे आणि हे आम्ही स्वीकारतो आहे. महत्वाचं काय आहे?
की नव्या करारामध्ये पेत्रानं देखील हेच वचन घेतलेलं आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय 16 वचनामध्ये सुद्धा पेत्र मंडळीला हेच सांगतो आहे, की आठवण करून देतो. शास्त्रभाग काय सांगतोय जुन्या करारातला? देव काय म्हणतो, की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं. आता इथे तुमच्या माझ्यासाठी हे लागूकरण आहे, की आम्ही देवाचे लोक आहोत. त्याच्या मौल्यवान रक्तानं विकत घेतलेले आहोत. मग जुन्या करारातला नियम तर आमच्यासाठी नाही हे चुकीचं आहे. कारण पेत्रानं स्वतः आठवण करून दिलेली आहे शास्त्रभागाची. म्हणजे तुम्ही आणि मी जे आहोत, की आम्ही देव पवित्र आहे, तर आम्ही पवित्र असलं पाहिजे आहे. मग ओघानं याच्यामध्ये हे देखील आलेलं आहे, की पवित्र आहे म्हटल्यानंतर आम्ही प्रथम देखील आहोत हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. देवानं ती मागणी केलेली आहे. दुसरं आम्ही पाहत आहोत, की हे प्रथम जे आहेत, ते वेगळे केलेले आहेत देव म्हणतो आहे. देवाची ती मागणी आहे. हे प्रथम पवित्र माझ्यासारखे असले पाहिजे आहेत, परंतु ते वेगळे केले असले पाहिजे. आता वेगळे कशापासून केले असले पाहिजे? तर सोपं आहे. ते जगाचे नसावेत ही देवाची इच्छा आहे. देवानं नेहमीच आम्हाला दिसत आहे, उत्पत्तीपासून सेपरेशन जपलेलं आहे. प्रकाश आणि अंधकार वेगळा केलेला आहे. हे देवाचं डॉक्ट्रिन आहे, बिब्लिकल डॉक्ट्रिन आम्हाला दिसतं आहे. आणि मग आता आम्ही पाहत आहोत, की यहुदी लोकांना सेपरेशन जपण्यास वारंवार सांगितलेलं आहे, की जगाशी मैत्री करू नका. परंतु त्यांनी ती मर्यादा ओलांडलेली आहे. आपलं सेपरेशन आहे ते संपुष्टात आणलेलं आम्हाला दिसतं आहे. पण आता नव्या कराराची मंडळी जी आहे, प्रभू वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर पित्याला जी प्रार्थना करतो आहे, योहान 17:16 मध्ये काय म्हणतो आहे? शिष्यांसाठी तो म्हणतो, की जसा मी जगाचा नाही, तसे तेही या जगाचे नाहीत. आता ही प्रार्थना फक्त शिष्यांसाठी आहे का? तर नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी ही प्रार्थना आहे. मग आता ही प्रार्थना किती महत्वाची आहे, की जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाही. म्हणजे इथे आम्ही वेगळे केलेले आहोत, ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आहे. मग प्रत्येक गोष्टी पाहत असताना देव जे म्हणतो आहे, की प्रथम जे आहे ते कसे असले पाहिजे? पवित्र असले पाहिजे आहेत देवासारखे. शुद्ध आचरण असणारी मंडळी असली पाहिजे. जुन्या करारातल्या लोकांनाही तीच देवानं आज्ञा दिलेली आहे आणि वेगळे केलेले आहेत. जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे प्रियांनो. आमचं सेपरेशन पुसलं जात आहे का? आमचं सेपरेशन जे आहे टिकवलं जात आहे का? हे वैयक्तिकरित्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली ज्यानं-त्यानं आपलं तपासून पाहायचं आहे. कारण देवाची आज्ञा आहे, की आम्ही वेगळे केलेले असले पाहिजे आहे. तिसरं आम्ही पाहत आहोत, की प्रथमच्या बाबतीत देव काय म्हणतोय, की ते माझे आहेत. पहा, ते माझे आहेत डायरेक्ट देव म्हणतो आहे. म्हणजे देव इथे आपला मालकी हक्क सांगत आहे. ओनरशिप हे माझे आहेत. म्हणजे दुसऱ्या कोणाचाच यांच्यावर हक्क नाही. आता आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आहे, की देव म्हणतो माझे आहे आणि पौलाला हे प्रगटीकरण जे आहे देवानं नवा जन्म झाल्यानंतर अतिशय सुंदर रीतीने जुन्या करारातल्या वचनांचा अर्थ सांगितला. म्हणून पहिले करंथीकरास पत्र 6 अध्याय 19 वचनामध्ये पौल डायरेक्ट मंडळीला विचारतो आहे, की तुम्ही स्वतःचे मालक नाहीयेत. म्हणजे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहे, की देव मंडळीवर मालकी हक्क सांगतो आहे. जुन्या करारामध्ये देखील तो म्हणतोय माझे आहेत. तर हे फक्त जुन्या करारातल्या लोकांसाठी नाहीये, मंडळीसाठी देखील आहे. कारण हा देव जो आहे, हा न बदलणारा युगानुयुग तोच देव आहे. म्हणून पौल सुंदर रीतीनं जुन्या करारातली वचनं नव्या रीतीनं आम्हाला प्रगट करून सांगत आहे, की देव आमचा मालक आहे. आणि जर देव आमचा मालक आहे, तर मालकाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण झाली पाहिजे आहे. आम्हाला परीक्षण करायचं आत्मपरीक्षण, की आमची इच्छा रोज आम्ही पूर्ण करत आहोत का देवाची इच्छा पूर्ण करत आहोत? आता हे देखील आम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. असो, तर अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत, की जिवंत देवानं मनुष्य, प्राणी किंवा जमिनीचा उपज जे काही आहे ते प्रथम ठरवलेलं आहे आणि ते देवाचं आहे. देवाचा मालकी हक्क त्याच्यावर आहे. ते पवित्र असले पाहिजे, ते वेगळे केले असले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जुन्या करारात मांडलेल्या आहेत. परंतु नव्या कराराशी तोचा संबंध आहे आत्मिक रीतीनं, हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे आहे. हे जुन्या कराराचं आहे, माझ्यासाठी नाही असं म्हणणं हे अतिशय अधोगतीचं लक्षण आहे प्रियांनो. आम्ही पाहत आहोत, की पौलानं तेच उदाहरणं घेतलेले आहेत. असो, आता आम्ही पौल जो म्हणतो आहे, की पहिल्या उत्पन्न जे आहे किंवा पहिला उपज जो आहे, त्याच्याकडे आम्ही वळत आहोत. आता पहिला उपज जो आहे जुन्या करारामध्ये आम्हाला पिकांच्या सणामध्ये दिसतो आहे. देवानं इस्रायल राष्ट्रांना सण लावून दिलेले होते. आता नव्या करारामध्ये आम्हाला काही सण वगैरे देवानं लावून दिलेले नाहीयेत. जुन्या करारात सण का दिलेले आहेत लावून, तर त्याच्यामधून येशू ख्रिस्त जो आहे कशाप्रकारे वधस्तंभावर जाणार, कसा पुनरुत्थित होणार आहे, हे सगळ्या चित्र आम्हाला त्या सणांमधून देवानं दाखवलेलं आहे. सणांचा अभ्यास देखील खूप सुंदर आहे, नाही का?
परंतु नव्या करारामध्ये आता त्या उद्धाराचं कार्य पूर्ण झाल्यानंतर आम्ही आत्मिकरित्या सगळ्या गोष्टी पाळत असताना आम्हाला बाह्यकारी हे सण जे आहेत जगाप्रमाणे पाळायचे नाहीत ना, देवानं ते लावून दिलेले आहे. आमचा रोजच ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणात दिसला पाहिजे आहे. रोजच आमच्या कृतीद्वारे आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त गाजवला पाहिजे आहे प्रियांनो. परंतु आता महत्वाचं काय आहे, की जुन्या करारामध्ये जे सण लावून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं उद्धाराचं कार्य कशा प्रकारे आहे, हे पाहत असताना पौल प्रथम फळ का म्हणतो, त्या विषयाकडे आपण येणार आहोत. आता पहिला सण आपण पाहत आहोत, की वलांडन सण जो आहे, देवानं लावून दिलेला आम्हाला आढळतो. निर्गमाचा 12वा अध्याय 6वं वचन, 13वा अध्याय 4थं वचन जे आहे, म्हणजे दोन्ही अध्याय तुम्ही नंतर पहा. त्याच्यामध्ये आम्हाला दिसत आहे, की पहिला महिना जो आहे, अबीब जो सांगितलेला आहे, ज्याला बाबेलच्या दास्यातून आल्यानंतर निसान देखील म्हटलेलं आहे. तर असा हा पहिला महिना जो आहे, त्याच्यामध्ये 14व्या दिवशी वलांडन सण पाळण्यास सांगितलेला आहे, कोकरा वधण्यास सांगितलेला आहे. आणि जर आपण हिब्रू कॅलेंडर जर पाहत असू, आपलं कॅलेंडर आणि हिब्रू कॅलेंडर याच्यामध्ये फरक आहे. हिब्रू कॅलेंडर प्रमाणे येशू ख्रिस्त ह्या निसान महिन्याच्या 14व्या दिवशीच वधला गेलेला आहे, मरण पावलेला आहे. जेव्हा यहुदी लोक वलांडणाचा कोकरा जो आहे तो वधत होते. म्हणजे आम्हाला दिसत आहे, की पौलाला ही गोष्ट नव्या जन्मात समजलेली, की अरे इतके वर्ष आपण वलांडणाला कोकरा कापत आलेलो आहोत. पण नवा जन्म झाल्यानंतर तो ताबडतोब त्याला कळालं, की हा वलांडणाचा यज्ञ पशु कोण आहे? ख्रिस्त आहे. हे तो कुठे म्हणतो आहे? पहिले करीन 5:7 मध्ये म्हणतो आहे. लगेच त्याला आत्मिक सत्य कळालं, की हा ख्रिस्ताचं दर्शक आहे. ख्रिस्त हा वलांडणाचा यज्ञ पशु होता. मग अशा प्रकारे हा पहिला सण जो आहे वलांडणाचा आम्हाला दिसतो आहे, की इस्रायली लोकांसाठी कशाचं दर्शक आहे? कोणती आठवण आहे? की आम्हाला फारोच्या दास्यातून, मिस्रातून देवानं काढून वचनदत्त देशामध्ये आणून ठेवलेली आमची सुटका केलेली आहे. मंडळीसाठी आम्ही पाहत आहोत आत्मिक रीतीने हा सण काय सांगत आहे, की आम्हाला सैतानाच्या दास्यातून मुक्त केलेलं आहे. मृत्यूतून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. सार्वकालिक जीवनामध्ये त्यानं आम्हाला आणून ठेवलेला आहे. हा वलांडन सण आत्मिकरित्या आमच्यासाठी अशा प्रकारचा आहे. दुसरा मी पाहत आहोत, दुसरा सण जो दिलेला आहे, हा 14व्या दिवशी जो आहे कोकरा वधायचा. आता 15व्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण साजरा करायला सांगितलेला आहे. पहा देवानं हे क्रम लावून दिलेले आहेत. मनुष्याला हस्तक्षेपच करू दिलेला नाहीये. तो कधी पाळायचा, कोणत्या वेळेला पाळायचा, कसा पाळायचा, सगळं देवानं ठरवलेलं आहे. यासाठी की ख्रिस्ताचं उद्धाराचं कार्य आहे, त्याच्यामध्ये सैतानानं मनुष्याच्या द्वारे कोणताही हस्तक्षेप करू नये, म्हणून कोणतीही आपली कल्पना तिथे वापरायची नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. त्या कडक रीतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत, देवानं साजऱ्या करायला सांगितलेल्या आहेत आणि तसं न केल्यास त्याचा आपल्या कुळातून, आपल्या कळपातून उच्छेद व्हावा, इतकी देखील शिक्षा देवानं दिलेली आम्हाला आढळते. तर असो, ओलांडणाचा सण जो आहे, आमच्यासाठी अशा प्रकारे आमची सुटका जी आहे, आत्मिक सुटका आणि सार्वकालिक जीवनात प्रवेशाचं ते दर्शक आहे. आता इस्रायलाला 15 दिवशी बेखमीर भाकरीचा सण जो आहे तो पाळण्यास सांगितला. जर आम्ही खमीर पाहिलं, तर खमीर म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ईस्ट आहे. ब्रेड आपण खातो आहोत, पण त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर ईस्ट टाकलं, तो ब्रेड किती मोठा होतो आहे नाही का? फुगवण्याचं ते काम करते. कृत्रिम आहे हा पदार्थ. परंतु पवित्र शास्त्रामध्ये ह्याला पापाचं दर्शक मानलेलं आहे. खमीराला पापाचं दर्शक मानलेलं आहे. आणि ख्रिस्त तो भाकरीमध्ये घालायचा नाही. घरातून काढून टाकायचा. खमीराचं किंचितही अंश तुमच्या घरात असता कामा नये, असं देवानं त्यांना नियम लावून दिलेला होता. आता उगीचच देव हे नियम लावून देतोय का? नाही. आपल्याला माहित आहे, की पुढे काहीतरी आत्मिक गोष्टी देव दाखवत आहे. भाकरीमध्ये तो घालायचा नाही, कारण पुढे येणारी जी खरी भाकर आहे, तो ख्रिस्त आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये किंचितही खमीर नसणार आहे, हे देव दाखवत आहे. खमीर जर पापाचे दर्शक आहे, तर आमच्या प्रभूमध्ये किंचितही पाप नव्हता. निष्पाप असा तो कुकरा होता. त्याचं ते दर्शक होतं. आणि म्हणून पौलाला हे देखील समजल्यानंतर पौल पहिले कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये काय म्हणतो आहे, की आपण सण पाळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी पाळावा, असं पौलाला उलगडा झाल्यानंतर हे सण कशा रीतीनं आत्मिक रीतीने पाळायचंय, हे पौलानं ताबडतोब लिहून ठेवलेलं आम्हाला दिसतं आहे. प्रियानो, हे खमीर जे आहे पिठाला कुजवतं आणि मग ते पीठ फुगतं आहे.
आता हा खमीराचा सण जो आहे, तो सण म्हणता येणार नाहीये. पहिला वलांडण ख्रिस्ताच्या मृत्यूकडे आपल्याला नेतो आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूची आठवण करून देतो आहे आणि मग हा जो काळ आहे, खमीराचा जो आहे, आमचा ख्रिस्त जो आहे, त्याला कुजण्याचा अनुभव आलेला नाहीये. कबरेमध्ये त्याचा देह जो आहे, तो तसाच उठवला गेलेला आहे. दावीद राजाला हे प्रगटीकरण झालेलं आहे. म्हणून स्तोत्र 16:10 मध्ये तो काय म्हणतो आहे, की आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव तो येऊ देणार नाही. ख्रिस्ताविषयीचं भाकीत आम्हाला दिसत आहे. खमीराच्या सणाच्या दिवसामध्ये त्याची पूर्तता झालेली आम्हाला आढळते. असो, तर अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत, की तुम्हाला आणि मला याच्यामधून काय बोध दिलेला आहे. जर आम्ही त्या भाकरीचे भागीदार आहोत, नाही का? पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये भाकरीचे भागीदार आहोत. मग असं असू शकतं आहे का, की अर्धी भाकर जी आहे तिच्यात खमीर नाही आणि अर्ध्या भाकरीमध्ये खमीर असावं? मुळीच नाही. ख्रिस्तामध्ये खमीर नाही, तर त्याच्याशी जोडलेली भाकर तुम्ही आणि मी आहोत, तर आमच्यामध्ये सुद्धा किंचितही खमीराचा अंश असता कामा नये. हे देखील आम्हाला यामधून आध्यात्मिक सत्य जे आहे देवानं दाखवलेलं आहे. पुढे आम्ही पाहत आहोत, की यहुदी लोकांना 16व्या दिवशी प्रथम पेंडीचा, ज्याला प्रथम फळाचा किंवा प्रथम फळांच्या उपजाचा सण असे दोन्ही शब्द प्रयोग केलेले आहे. प्रथम पेंडीचा किंवा प्रथम फळांच्या उपजाचा सण असं त्याला म्हटलेलं आहे. हा 16व्या दिवशी. आता आम्ही पाहिलेलं आहे, की हा 16व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी सांगितलेला आहे. आता तिसऱ्या दिवशी ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं लक्षात ठेवा क्रमसणांचे. वलांडण जो आहे, तो मरण ख्रिस्ताचं दर्शवतो आहे आणि बेखमीर जे आहे, ख्रिस्ताचं शरीर कुजलेलं नाहीये कबरेमध्ये ह्याचं दर्शक आहे. तिसरा जो आहे, हा प्रथम पेंडीचा जी जमिनीतून उगवते आहे, तो ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं दर्शक आहे आणि बरोबर 16व्या म्हणजे तिसरा सण दिलेला आहे, की तिसऱ्या दिवशी प्रभू उठलेला आहे. हे काही योगायोग नाही. दैवी टाईम टेबल आहे, त्याच्यामध्ये समय आहे, त्याच्यामध्ये वेळ आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत. म्हणून एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्या, की हिब्रू कॅलेंडर जे देवानं दिलेलं आहे, अतिशय उत्तम आहे. चंद्रकला आणि परिभ्रमण वगैरे जे आम्ही वाचत आहोत ना, ते सगळे जे आहेत त्याच्यावर अवलंबून असलेलं कॅलेंडर दिलेलं आहे आणि शेतकीविषयी नियम देखील त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्हाला अतिशय संपन्न यहुदी कॅलेंडर दिसत आहे. असो, आम्ही पाहत आहोत, की लेवियाचं पुस्तक 23वा अध्याय 9 ते 11 वचनं तुम्ही नंतर वाचा. त्याच्यामध्ये हा पहिला पेंडीचा किंवा प्रथम फळाचा उपजाचा सण जो आहे, त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे, की तो कसा पाळायचा आहे. तर त्याच्यामधला महत्त्वाचा भाग कोणता आहे? की शब्बाताच्या पुढच्या दिवशी हा पहिला उपवास किंवा पहिला पेंडी देवापुढे न्यायची आहे. आता शब्बात म्हटल्यानंतर शनिवार आणि शब्बाताच्या पुढचा दिवस म्हणजे रविवार. त्यावेळेस देवापुढे तुमच्या घरामध्ये पाठीत घालून हा पहिला उपवास देवापुढे गेला पाहिजे. म्हणजे कोणत्या दिवशी गेला पाहिजे? रविवारी गेला पाहिजे आहे. जे काही उगवलेलं आहे, जे पुनरुत्थान झालेलं आहे, पहिली पेंडी ख्रिस्त जो आहे, तो रविवार तिथे घेतलेला आहे. तो देवापुढे गेला पाहिजे आहे. पहा किती अद्भुत रीतीने आम्हाला दिसत आहे. ख्रिस्तानं स्वतःविषयी बघा ह्या गोष्टी ज्या आहेत समजाव्यात म्हणून फार सुंदर रीतीनं भूतलावर असताना सांगितलेले आम्हाला दिसतात. योहानाचा 12वा अध्याय आणि 24वा वचन जर आम्ही काढलं, तर त्याच्यामध्ये ख्रिस्त काय म्हणाला, की "गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो." आता पहा यहुदी लोकांना पिकांचा सण जो आहे, तो पाळायला सांगितलेला आहे. ख्रिस्त भूतलावर असताना स्वतःची तुलना गव्हाशी करतो आहे. गव्हाचा दाणा स्वतःला म्हणून घेत आहे, की मी जर मेलो नाही, तर मग हे पीक कसं येणार आहे? म्हणजे किती सुंदर रीतीनं त्यांना शिक्षकाप्रमाणे उलगडा करून सांगत आहे, की तुम्ही दाणा जमिनीमध्ये टाकता, तो दाणा मरतो आहे आणि मग अंकुर येत आहे आणि मग पेंडी कणीस येतं, त्याला भरपूर दाणे असतात. म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपलं मरण जे आहे त्याची तुलना ह्या पेंडीशी केलेली आहे. तरी सुद्धा आम्हाला दिसत आहे, की त्यांना ह्या गोष्टी समजलेल्या नाही, की हा काय म्हणतोय? त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे, की आमच्या समोर जन्माला आलेला यौसेफ मरियेचा पुत्र आहे. त्याच्यातून ते बाहेर पडलेले आम्हाला दिसत नाही. तर अशा प्रकारे ख्रिस्तानं काय केलेलं आहे, या सणाच्या द्वारे पहिल्या उपजाच्या द्वारे स्वतःच्या मरणाचं आणि पुनरुत्थानाचं भविष्य केलेलं आम्हाला दिसतं आहे. आणि ह्या सणांची पूर्तता जी आहे, ह्या पेंडीच्या सणाच्या वेळेस झालेली आम्हाला दिसते आहे. आता आमच्या लक्षात आलेलं आहे, की पहिल्या पिकाच्या पेंडीचा सण किंवा पहिल्या फळांच्या उपजाचा सण जो आहे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं दर्शक आहे. ख्रिस्त हा तो पहिला प्रथम फळ आहे. ख्रिस्त तो पहिली पेंडी आहे. पौलाला ते समजलं म्हणून पौल काय म्हणतो आहे, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच.
तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ आहे. म्हणजे आमच्या लक्षात आलं पाहिजे आहे, की किती सुंदर रीतीने हा सण जो आहे यहूदांना समजावं, अशा प्रकारे देवानं त्या शब्दांची योजना पौलाच्या द्वारे केलेली दिसते आहे. आणि आम्ही पाहत आहोत, की पुढे हे जे प्रथम मग आता पुढचा भाग आपण घेऊयात, की आम्हाला समजलं, की प्रथम पेंडी किंवा प्रथम फळ जो आहे तो ख्रिस्तच आहे. आता प्रथम जे आहे ते पवित्र, वेगळं केलेलं देवाच्या मालकीचं आहे, हे आम्हाला समजलं. दुसरा नियम काय आहे, की ते गोळा केल्यानंतर ते कुठं गेलं पाहिजे आहे? देवापुढे गेलं पाहिजे आहे. आता देवापुढे गेलं पाहिजे आहे. ख्रिस्त जो आहे हा प्रथम फळ किंवा प्रथम पेंडी आहे. आता उगवल्यानंतर तो कुठे गेला पाहिजे आहे? जुन्या कराराची तो पूर्तता करतो आहे सणांची. मी नियमशास्त्र पूर्ण करण्यास आलेलो आहे. मग आता तो नियमांची पूर्तता करण्यासाठी तो आधी देवाकडे गेला पाहिजे आहे. जुन्या करारातली पेंडी हाच ख्रिस्त आहे नव्या करारातला आणि आता तो देवापुढे हजर राहणं गरजेचं आहे. मग आता आम्हाला एक सुंदरसं उदाहरण जे आहे पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये पाहायला मिळत आहे. जर आम्ही योहानाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 17वं वचन काढलं, तर तिथे आम्हाला दिसतं की धोंड सरकवलेली आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि मरिया त्याला पहिल्यांदा पाहते आणि सुरुवातीला ती अतिशय दुःखी आहे आणि माझ्या प्रभूला कुठे ठेवलेले माळी दादा वगैरे असे उद्गार आपण ऐकले. म्हणजे आज प्रभू तिला हाक मारतोय, "मरिये!" त्यावेळेस त्या आवाजावरनं तिने ताबडतोब ओळखलं, की रब्बुनी, गुरुजी आणि ती त्याला बिलगली. त्याला स्पर्श केला असेल, आलिंगन दिलं असेल, पाय धरले असेल, पण तिने स्पर्श केला हे निश्चित. त्यावेळेस प्रभू तिला काय म्हणाला, की "मला स्पर्श करू नकोस, कारण अद्याप मी पित्याजवळ गेलो नाही." दुसऱ्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, की "मला बिलगून बसवू नकोस, अद्याप मी पित्याजवळ गेलेलो नाही." आता आमच्या लक्षात आलेलं असेल, की हा प्रभू मरियेला असं का म्हणतो आहे. तर आम्हाला इथे कोणत्याही प्रकारे जैगिक नियम नाही लावायचे आहे, की ती स्त्री आहे, तो पुरुष नाही, नाही, नाही किंवा ती अशुद्ध आहे आणि त्याचं पुनरुत्थान झालेलं गौरव काहीही तिथे ते नाहीये. कारण आम्ही पाहत आहोत, की नंतर तो थोमाला म्हणतो, "माझ्या जवळ ये, माझ्या कुशीत हात घाल, इथे माझे हे कर." म्हणजे त्याला स्पर्श करायला बोलवत आहे आणि मरियेला तो म्हणेल का, की मला स्पर्श करू नको. निश्चित त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुज दडलेला आहे. तो म्हणतोय, की मला स्पर्श करू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ गेलेलो नाही. म्हणजे टाईम टेबल जे आहे अतिशय तो बारकाईनं ख्रिस्त पाळत आहे. त्याच्यामध्ये नॅनो सेकंदचाही फरक होता कामा नये. दैवी वेळापत्रक जे आहे ते पाळलं जाणं फार गरजेचं आहे. भूतलावर मानवी देहात असताना देखील प्रभू दैवी वेळापत्रक पाळत होता. मरीला काय म्हटला, "माझी वेळ आलेली नाही." दुसऱ्या क्षणी त्यानं पाण्याचा द्राक्षरस केलेला आहे. म्हणजे डिव्हाइन टाईम टेबल जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि आता आम्हाला दिसत आहे, की प्रभू ज्यावेळेस मरियेला म्हणतो, "मला स्पर्श करू नको." त्यावेळेस ग्रीक जो नवा करार ग्रीकमध्ये लिहिलेला आहे त्याच्या मूळ संहितेत जायचं. त्याचा अर्थ काय, मला स्पर्श करू नको. तर मरियम मला बिलगून बसू नको. मला रोखू नकोस कारण मला अजून पित्याकडे जायचं आहे. म्हणजे मला पहिला जो नियम आहे तो पूर्ण करू दे. याच्यामध्ये स्पर्श अशुद्ध किंवा शुद्धतेचा प्रश्न नाहीये. तर मला माझं जे पहिला जो नियम आहे, की मला देवापुढे हजर झाला पाहिजे आहे. त्यासाठी प्रभू तिला म्हणतो आहे, की "मरियम मला स्पर्श करू नको, मला बिलगू नको, रोखू नकोस, तर मला पित्याजवळ जाऊन येऊ देत." म्हणजे आम्हाला दिसत आहे, की प्रभू येशू ख्रिस्त दैवी वेळापत्रकानुसार नियमशास्त्रातल्या सणांची पूर्तता करत आहे. त्याला पित्याकडे जायचं आहे. जुन्या करारातली पहिली पेंडी, प्रथम उपज, प्रथम फळ देवापुढे केला पाहिजे. हा त्यानं स्थापलेला नियम आहे. पण अद्भुत रीतीने देव मानवी देहात स्वतः स्वतःचे नियम पाळताना दिसतो आहे. किती अद्भुत गोष्ट आम्हाला दिसते आहे. कोणासाठी हे करतो आहे? तर तुमच्या माझ्यासाठी करतो आहे, की त्या नरकामध्ये, त्या अग्नी सरोवरामध्ये जाऊ नये म्हणून आमचा प्रभू जो आहे, अशा प्रकारे मानवी देहामध्ये सर्व नियमांची पूर्तता करतो आहे. मानवी देहामध्ये ते मरण हालाल करणारं सोसतो आहे. इतकी प्रीती तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली असताना प्रियांनो, आम्हाला त्याचं विस्मरण होता कामा नये. आमचं अंतःकरण पाडलं गेलं पाहिजे, की माझा प्रभू माझ्यासाठी या नियमांची पूर्तता करतो. मी कोण, धूळ आणि राख, उडून जाणारी आहे. पण माझा प्रभू पहा माझ्यावर किती प्रीती करतो आहे, की तो त्या दैवी वेळापत्रकानुसार देवासमोर हजर होण्यासाठी गेलेला आम्हाला दिसतो आहे. म्हणून तो मरियेला थांबवताना आम्हाला दिसतो. याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे, की तो फक्त वर जाणार एवढंच मरियेला सांगत नाही. माझ्या बांधवांकडे जा. त्यांना सांग, माझा पिता आणि तुमचा पिता जो आहे, तो निरोप त्याला दिलेला आहे. म्हणजे ख्रिस्त एका वेळेस 2 कार्य करण्यास मरियेला सांगत आहे, की मी पित्याकडे जातो, तू तू बांधवांकडे जा. पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे, घाबरलेल्या शिष्यांना म्हणतोय, की ते माझे भाऊ आहेत.
म्हणजे त्यांच्याशी जे रिलेशनशिप आहे तो दाखवताय, की ते संपलेलं नाही पुनरुत्थानानंतर. तुमच्या माझ्याबरोबरचं रिलेशनशिप संपलेलं नाहीये, तर आम्ही त्याचे बांधव आहोत. दुसरं म्हणजे आहे माझा पिता, तो तुमचा पिता. म्हणजे डायरेक्ट तुमचं आणि माझं नातं पित्याशी देखील तो जोडतो आहे. किती अद्भुत, सुंदर, रहस्यमय निरोप त्यानं शिष्यांना पाठवलेला आहे. त्यांचा पुनरुत्थानावर विश्वास बसावा आणि पुनरुत्थानाचा शुभवार्ता घेऊन त्याने दिगंतराला जावं, ही अतिशय तातडीची गरज होती. म्हणून ख्रिस्तानं मरियेला सांगितलं, की "मरिया, आता बिलगून बसू नको, रडू नको. हे कमिशन, हे मिशन दिलेलं आहे. पटकन जाऊन त्यांना सांग, की मी पुनरुत्थित झालेलो आहे." प्रियानो, इथे तुम्हाला आणि मला सुद्धा आता हाच नियम आहे, की आता आम्हाला दुसऱ्या गोष्टी करायचं नाही. भावना विवश व्हायचं नाही, रडत बसायचं नाही. तर पुनरुत्थानाचा संदेश घेऊन जगाकडे जायचं आहे. जग व्याकुळलेलं आहे, की मरणानंतर काय आहे? जग आक्रोश करत आहे, दिशाहीन झालेलं आहे. तुमची आणि माझी जबाबदारी प्रत्येक वचनातून प्रभूनं प्रगट केलेली आहे, कारण आम्ही त्याची वधू आहोत. तर अशा प्रकारे आम्हाला दिसत आहे, की मेलेल्यातून गौरवी शरीराने पुनरुत्थित होणारा मानवी देहातील येशू जो आहे, तोच प्रथम फळ असायला हवा होता. तोच प्रथम फळ जो आहे, ज्येष्ठत्व जे आहे, त्याचंच आहे. म्हणून पौल त्याला प्रथम फळ म्हणतो आहे. त्याचं ज्येष्ठत्व, त्याचं थोरलेपण, त्याचं प्रथम फळ जे आहे, प्रथमत्व जे आहे, ते फार महत्वाचं आहे. आता लक्षात घ्या, की पुनरुत्थानामधलं पहिलं पुनरुत्थान ख्रिस्ताचंच व्हायला हवं होतं. आधी जर आम्ही पाहिलं याईराच्या कन्येला जिवंत केलं, लाजाराला जिवंत केलेलं आहे. तर ते काही गौरवी शरीराने उठवले गेले नव्हते, याईराची कन्या किंवा लाजार. ते परत मरण पावलेले आहे. ख्रिस्त हाच गौरवी शरीरानं पुनरुत्थित झालेला आहे आणि तसा नियम आहे, की तो आमच्यामधला ज्येष्ठ ठरावा, प्रथम फळ ठरावा म्हणून त्याचंच पहिलं पुनरुत्थान झालेलं आहे. आता एक छोटंसं उदाहरण आपण पाहूयात, की मत्तई 27, 51 ते 53 वचनं जर आम्ही पाहिलं, तर तिथे आम्हाला दिसतो आहे, की ख्रिस्ताचं मरण, त्यांना मोठ्यानं ओरडून आपला प्राण सोडलेला आहे. त्यावेळेस काहीतरी अद्भुत घटना घडलेल्या आम्हाला दिसतात. यरुशलेमेमधला परमपवित्र स्थानाला दुभागणारा पडदा जो आहे, तो वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. इब्री लोकांच्या पत्रामध्ये त्याचं कारण देखील दिलेलं आहे, की ते दर्शक आहे, की आता आम्ही पित्याजवळ डायरेक्ट जाऊ शकतो आहे. आता आम्हाला कोणा मध्यस्थाची गरज नाहीये. ख्रिस्तानं ते कार्य पूर्ण केलेलं आहे. जुन्या करारामध्ये याजकाला वर्षातून एकदाच जाता येत असे. परंतु आता आमचा प्रमुख याजक, त्याच्या समवेत आम्ही पित्याच्या राजासनाकडे जाऊ शकतो आहे. हे त्या पडदा फाटण्यामागचं आध्यात्मिक कारण सांगितलं. पण दुसरी घटना ही घडलेली आहे, की मोठा भूमिकंप झाला पहा ख्रिस्तानं प्राण सोडला तेव्हा. वचन सांगताय, की थडगी उघडली गेली आणि पवित्र जनांचा समुदाय उठवला गेला. कधी-कधी काय होतंय, की इथपर्यंतच आम्ही थांबतोय, की ख्रिस्तानं प्राण सोडला आणि पवित्र जनांची शरीर उठवली गेली. गैरसमज होऊ शकतो आहे. असं चित्र निर्माण होतं, की ख्रिस्त मरण पावला आणि इथे लोकांचा पुनरुत्थान झाला. पुढील वचन नीट काळजीपूर्वक असल्यावर लक्षात येत आहे. त्याच्यात लिहिलं, थडगी उघडली, परंतु ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर ह्या थडग्यातल्या लोकांचं पुनरुत्थान झालेलं आहे. त्या वचनांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. म्हणजे थडगी उघडली, पण ते उठवले गेले नाही. तर ख्रिस्ताचं रविवारी पहाटे ज्यावेळेस पुनरुत्थान झालेलं आहे, त्याच्यानंतर काही काळानं, पण त्याच्यानंतर हे शरीरं उठवली गेलेली आहेत आणि नगरामध्ये ते लोकांना दिसलेले आहेत, असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. का बरं अशा प्रकारे दाखवलेलं आहे? तर ख्रिस्ताचंच पहिलं पुनरुत्थान व्हायला पाहिजे होतं. तरच तो प्रथम फळ ठरू शकतो आहे आणि म्हणून आम्हाला दिसतं आहे, की बाकीचे जे आहेत, ते थडगे उघडले, पण ते ख्रिस्ताच्या नंतर, पुनरुत्थानानंतर उठवले गेलेले आहेत. ह्याच्यामधलं आम्हाला कोणतं गुज दाखवलेलं आहे? तर याच्यामध्ये आमचा ख्रिस्त जर उठवला गेलेला आहे आणि मग त्याच्यानंतर जे होणार आहे पुनरुत्थान, ते नक्कीच आहे. मग ते पुनरुत्थान कोणाचं आहे? तर आता सध्या रॅप्चरमध्ये, त्यातलं मी करासपत्र 4था अध्याय जर आम्ही पाहिलं, तर आज्ञाध्वनी होईल, तुतारीचा नाद होईल आणि ख्रिस्त अंतराळात येईल. तेव्हा ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आमचे प्रियजन जे आहेत, ख्रिस्त त्यांची आत्मे आणणार आहे. शरीर धूळ, माती, राख झालेली असेल, अंश देखील उरलेला नसेल, तरी सुद्धा त्यांना अविनाशी शरीर प्राप्त होणार आहे. ते उठवले जाणार आहे. आम्ही त्यांच्या अगोदर जिवंत असलो तर आघाडीवर जाणार नाही. त्यांच्या समवेत ख्रिस्ताला भेटायला अंतराळामध्ये जाणार. हा पॅटर्न आम्हाला पौलानं दिलेला आहे. मग आता आम्ही पाहत आहोत, की ज्यावेळेस ख्रिस्त जो आहे, पहिली पेंडी उठवला गेलेला आहे. त्याच्यानंतर झालेलं पुनरुत्थान जे आहे, मग त्यानं सांगितलेलं ते म्हणजे रॅप्चरच्या वेळेस होणारं जे पुनरुत्थान आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ख्रिस्त मेलेल्यातून उठलाच आहे. त्यामुळे तुमचे आणि माझे प्रियजन जे आहे ते उठवले जाणारच
आणि रॅप्चरच्या आधी जर आम्ही जग सोडलं, तर जग सोडताना हा विश्वास घेऊनच आम्हाला जग सोडायचं आहे, की आम्ही उठवले जाणार आहोत. गौरव शरीरानं ख्रिस्ताबरोबर सार्वकालिक जीवनामध्ये राहणार आहोत. त्यामुळे मरणाचं भय आम्हाला बाळगायचं नाही, पण भूतलावर ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणं आमच्यासाठी बंधनकारक आहे. तर त्या पुनरुत्थानामध्ये आमचा समावेश असेल. तर अशा प्रकारे आम्हाला दिसत आहे, की हा प्रथम फळांचा सण जो आहे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं दर्शक आहे. शेवटच्या भागाकडे आम्ही वळत असताना ख्रिस्त प्रथम फळ ठरलेला आहे. ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ह्या भूतलावर मंडळी प्रथम फळ आहे. कारण ती ख्रिस्ताशी जडलेली आहे पहा. जसं मी म्हटलं, की अर्धी भाकर खमीर आणि अर्धी भाकर बेखमीर असं असू शकत नाही. त्याप्रमाणे जर आदाम आणि हवेबद्दल म्हटलेले ते दोघं एकदेह झालेलं आहे. पौल काय म्हणतो, मंडळी आणि ख्रिस्ताविषयीचं हे गुज आहे. आम्ही ख्रिस्ताशी एकरूप झालेलो आहोत. त्यामुळे जर ख्रिस्त प्रथम फळ आहे, तर मंडळी त्याच्याशी जडलेली ही देखील प्रथम फळ असायला पाहिजे. आणि म्हणून याकोबाचे पत्र 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काही प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेनं आपल्याला सत्यवचनानं जन्म दिलेला आहे. वचन स्पष्टपणे सांगत आहे, की तुम्ही आणि मी विश्वासणारे जगभरातले स्त्री पुरुष जे आहे, ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, आता या भूतलावर एवढे लोक आहेत जे ख्रिस्ताला ओळखत नाही, त्यांच्यामध्ये तुम्ही आणि मी प्रथम फळ आहोत. मग आता ही आनंदाची गोष्ट आहे, की आम्ही सन्मानित झालो, आनंदित झालो, हर्षभरित झालो, की मंडळी प्रथम फळ आहे. परंतु ज्यावेळेस सन्मानित, बहुमानित होतो, त्याच्या मागे जबाबदारी आणि कर्तव्य येत असतात, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आहे. एखाद्या व्यक्तीला आम्ही निवडून देतो, पद देतो. का देतो आहे, की आम्ही तुझा सन्मान करतो बाबा, पण आता ही कर्तव्य, ह्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्याचप्रकारे तुम्हाला आणि मला जर प्रभू म्हणतो आहे, की तुला प्रथम फळ म्हटलेलं आहे, तर या भूतलावर प्रथम फळासाठी माझी काय अपेक्षा आहे? मी जी आज्ञा दिलेली आहे, की प्रथम फळ जे आहे ते शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे आहे, वेगळं केलेलं असलं पाहिजे आहे, कारण ते माझं आहे. ही ओनरशिप प्रभू दाखवतो आहे. मग आता ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायलाच हव्या पाहिजे आहे, कारण आम्ही प्रथम फळ आहोत. अशा प्रकारे आमचे गुणधर्म आम्हाला वेळोवेळी सतत प्रकट करायचे आहे. आणि मग प्रथम फळाची जबाबदारी काय आहे, याच्यासाठी सुद्धा देवानं आम्हाला अज्ञानात ठेवलेलं नाही पहा. एक उदाहरण आपण पाहूयात आणि मग संपूयात, की ज्यावेळेस मिस्रामध्ये देवानं मोशेला पाठवलं आणि फारो जो आहे हट्टीपणा करत आहे. देवानं निरोप काय पाठवला? निर्गम 4:22 मध्ये देव मोशेला म्हटला, आणि जाऊन सांग त्या फारोला, की इस्रायल हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. आता ज्येष्ठ म्हणजे पुन्हा काय झालेला आहे? थोरला, पहिला, प्रथम. म्हणजे इस्रायलाला देखील देवानं काय म्हटलेलं आहे, की ज्येष्ठ आहे, प्रथम आहे. म्हणजे इस्रायलासाठी देखील हे नियम आहे. पवित्र वेगळं केलेलं माझं, मंडळीसाठी देखील हे आहे. प्रश्न असा आहे, की देवानं हे प्रथम का निवडलेलं आहे? कोणती जबाबदारी दिलेली आहे? गुणधर्म दाखवले, आपण पाहिले. जबाबदारी आम्ही पाहत आहोत, की देव मोशेला म्हणाला, की तो ज्येष्ठ पुत्र इस्रायल, परंतु फारोला तू हा देखील निरोप दे, निर्गम 8:1 मध्ये, की नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ दे. आता प्रथम फळाची जबाबदारी काय आहे? तर त्यांनी सेवा केली पाहिजे. सेवेसाठी त्यानं देवानं वेगळं केलेलं आहे. हे जुन्या करारामध्ये देवानं दाखवलेलं आहे. ख्रिस्त प्रथम फळ होता. या भूतलावर तो आलेला आहे. सेवा करण्यासाठी तो आलेला आहे. आपण वचन वाचतोय, सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आलेला आहे. सेवकाचं, दासाचं रूप त्यानं धारण केलेलं आहे आणि आता ती जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे. मंडळी या नात्यानं आम्ही जर प्रथम फळ आहोत, तर आम्ही सेवक असले पाहिजे आहे. आम्ही दासाचं स्वरूप धारण करणारे असले पाहिजे. आमच्या प्रभूप्रमाणे असलं पाहिजे आहे. आणि प्रियानो, आम्ही अशा प्रकारे इथे थांबत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जुन्या करारातील घटना ज्या आहेत, त्या ख्रिस्ताविषयी बोलतात आणि सर्वात महत्वाचं आहे, की तो बोध आमच्यासाठी आहे. म्हणून ज्यावेळेस आम्हाला याजकीय गण म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्हाला प्रथम फळ म्हटलेलं आहे. तर हे आनंद करण्यासारखी गोष्ट आहे, परंतु गंभीर होण्यासारखी देखील गोष्ट आहे, की खरोखर आम्ही याजकीय गणासारखे वागत आहोत का? आमच्यामधून याजकाचे गुण प्रगट होत आहे का, आमच्या प्रमुख याजकाचे?
आम्ही प्रथम फळ आहोत. आम्ही प्रथम फळाचे गुणधर्म प्रगट करत आहोत का? आम्ही याजकाची जबाबदारी पार पाडत आहोत का? आम्ही प्रथम फळाची जबाबदारी पार पाडत आहोत का? हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, देवानं तुमच्या माझ्यासाठी ठेवलेल्या आहेत. प्रियानो, आपण इथे थांबत असताना आम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाणार आहोत. प्रभू लवकर येणार आहे आणि आमचं बांधकाम या भूतलावरचं तपासून पाहणार आहे. मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाहणार आहेत, की खरोखर प्रथम फळासारखी तू माझी सेवा केलेली आहे. खरोखर तू याजकीय सेवा जी आहे ती पूर्ण केलेली आहे. दासाचं स्वरूप धारण केलेलं आहे. ये, बस माझ्याजवळ. भल्या आणि विश्वासू दासा, पारितोषिक ठेवलेलं आहे. हा मुकुट तुझ्यासाठी आहे. आणि ते आम्ही मिळवलं पाहिजे. ते मिळवण्यासाठी या भूतलावरची आमची धाव असली पाहिजे. पौल काय म्हणतोय, "मी निरर्थक धावत नाही." तर प्रियानो, आज आम्ही इथे थांबूया आणि पुन्हा एकदा देवाला मागूया, की प्रभू आम्हाला ह्या अद्भुत गोष्टी ज्या तू सांगतो आहे, ते स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण उघड आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरव. अद्भुत